हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळपासून आवरावर चालू आहे आणि आज स्वप्नाच्या लाडू स्कूलमध्ये जाणार आहेत. स्कूलचा फर्स्ट डे आहे स्वप्नाच्या लाडूचा. होय, झाला का अभ्यास पूर्ण? 2 महिने पुस्तकाकडे बघितलं का नाही? होय स्वप्नाच्या. हां, आणि हे दोघं जण नाही का गेले स्कूलमध्ये? होय, इकडे या. गेले पळून ते. लाज आले थोडे, गेले पळून ते. तर स्वप्नाच्या लाडूचा फर्स्ट डे आहे स्कूलमध्ये. तर सगळी तयारी झाली, आवरावर चालू आहे सगळी. आणि हां, तर आज पहिल्या दिवसाचं एवढं काय नाही अभ्यास हे देणार. तर आज रात्री त्याला वह्या आणूयात, लाडूला स्वप्नाच्याला पण, दोन्हीला पण जे नाही लागत ते पण घेऊन येऊत. आणि बाकी सगळं बॅग पॅक हे केली त्यांची. आता फायनली झाल्या शाळा सुरू. तर 2 महिने माझा आराम होता, पण घरात भांडण हे चालूच होतं. तर आता काय होणार आहे, घर एकदम शांत होणार आहे. आणि माझी आता रुटीन चालू झाली. त्यांना आणायला सोडायला जा, आणायला या, घ्यायला जा, त्यांची डब्याची तयारी करा. होय, तर आता लाडू लाडू इकडे ये. दाखव तुझं डोळा कसं झालाय. अर्धच राहिलाय म्हणायला लागलाय, तर झालाय पूर्ण त्याचा डोळा. बरं झालं. तर स्कूल पण चालू झाले. तर आणि लाडू स्कूलमध्ये काय काय होणार आहे ते सांगा मला. आणि तुझं मार्कशीट पण आण, आणि स्वप्नाचे तुझं पण मार्कशीट आण. कारण 1 मेला आम्ही ना गेलोच नव्हतो मार्कशीट आणलं. तर बघू किती पर्सेंटेज आले दोघांना पण. तर ते पण दाखवते. जर आज घेतलंस तर टीचरला म्हण मार्क मेमो द्या म्हणून. ते पण घेऊन ये. तर चला, आजचा व्हिडिओ कसं काय होणार आहे ते तुम्हाला कंटिन्यू बघितल्याच्या नंतर कळेलच. आणि दिवसभराचं काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि स्कूलमध्ये पण, ह्यांचा स्कूलमध्ये काय काय होते, कसं दिवस जाते स्कूलचा ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि मार्क किती पडलेत जर भेटलंच तर ते मी तुम्हाला दाखवलेच. तर चला, असंच कंटिन्यू करा. लाडू मेकअप केलंस का काय केलंस? पावडर पांढरं तोंड झाले जास्त. थांबते पूस. चला, आता स्कूलला जायचंय. हॅपी का? होय, दोघं जण हॅपी झालात का नाही? एक्सायटेड? यस, स्वप्नाच्या बघ एक्सायटेड आहे. खूप पांढरं तोंड दिसायलंय. पुसते. हा, भूत झाली. मग लाडू काय म्हणतो? आज करमन का तुला स्कूलमध्ये? नाही हां का? नाही, स्कूलमध्ये जायचं, अभ्यास करायचा, लक्ष द्यायचं. हाय, आता तुझा वेगळा वर्ग होणार आहे ना, तुझा जवळच आहे मग. तर आणि स्वप्नाच्याचा वरती बिल्डिंगमध्ये आणि लाडूचा खाली आहे. हां, स्वप्नाच्या न्यू बिल्डिंगमध्ये तिथंच जवळ, आणि लाडूचा पहिल्या. तर मी गेल्या लाडूला फर्स्ट घेऊन येते आणि मग नंतर स्वप्नाच्या येते, है ना. सो आता रोज अभ्यास हे करायचा. आता 2 महिने मस्त सुट्ट्यामध्ये लाडूने स्वप्नाने मस्त आराम केला, धिंगाणा घातला, भांडण केले. हय, आता अभ्यास सुरू झाला करायचा. तर आता अभ्यास करायचा. फ्रेंडला फोन लावायचा. होय, झालं का? कुठं आली, कुठं बसली, कुठं उतरली? झालं का? आवरलं का सगळं? चला, चल स्वप्नाला. आता सकाळी तुझ्या फ्रेंडला लावलंच ना फोन, एकदाच लावायचा. त्या जाऊस तर वर्गामध्ये जाऊस तर आली का, कुठं उतरली, किती वेळा येशील, काय करायलीस, हे घेतलं का, ते घेतलं का, असं चालू आहे. होय, आता 2 महिने सुट्ट्यामध्ये एक पण नाही फोन केला त्यांनी. आणि आता इथून पुढं त्यांचा रोज शाळेमध्ये जाऊस तर त्याला म्हणलं एकदाच लावायचा फोन, जे काय आहे ते बोलायचं आणि यायचं लवकर. चला आता आवर, चला आता निघतो. आता आम्ही ह्यांना सोडून येते मी शाळेमध्ये. लाडू हा तुझा वर्ग आहे ना? अरे वा, मस्त रांगोळी बिंगोळी काढली. स्वप्न तुझं तिथे आहे वर्ग ना? नाही, ते काढ तिकडं ग्राउंडवरच जाणार आहे मी, सांगते पुन्हा.
बरं बरं. लाडू तुला बसायचं वर्गात का ग्राउंडवर जायचंय? चल मग मी जाऊ का? धर तुझी टिफिन बॅग. आणि हां बरोबर. तर फायनली त्यांना दोघांना सोडलं शाळेमध्ये वर्गामध्ये. तर आता बघू काय होतंय काय नाही. तर असं रडत पण नाहीत पहिल्यासारखं. पहिलं ना खूप रडायचे ते. पहिलीला अंगणवाडीला असताना ना एवढं परेशान केलं होतं. स्वप्नाजाने खूप परेशान केलं होतं तिने पहिलीला असताना. तर आणि लाडून एवढं नाही परेशान केलं, पण स्वप्नाजाने खूप परेशान केलं. आणि आत्ता कसं थोडे मोठे झालेत तर ते त्यांचं ते आवडते आणि जातात पण. तर एवढं काही नाही आता टेन्शन त्यांचं शाळेचं. तर जातात बसत मस्त आहे त्यांचं. तर शाळेमधून आलं बघू आता काय होतं काय सांगतात कसं गेला स्कूलचा दिवस. तर बघूया. तर आता मी जेवण करते. तर त्यांच्या आणण्यात सोडण्यात वेळ जातो. आता मस्त 2 महिने मस्त आराम केला घरी बसून. आता झाली माझी पण ड्युटी चालू झाली. त्यांना आण नेऊन सोड. तिथून पुढे माझं काम कर, माझं आवर. ब्लाऊज पण शिवायचे आहेत. तर मला एक ब्लाऊज पण शिवायचं आहे. तर मी पहिलं आता जेवण करून घेते आणि मग नंतर आवरते, मी माझ्या कामाला लागते. लाडू गेला शाळेमध्ये. हाय आता ते डायरेक्ट 5 वाजता येणार आहेत दोघं. हा मी आणायला जाईल ना. तू नाहीच गेली पिऊ आज शाळेमध्ये का ग? हो आंबा खायचा का तुम्हाला? कापा. स्वप्नाला लाडू नाहीत गेले दादा स्कूलमध्ये. सोडलं त्यांना मी. शांत वाटायला लागल्या घरामध्ये ते. नाही तर दोघांचा असला कालो असतोय ना, भांडणं असते दोघांची. तो आज कर्माचे नाही. हो आज कर्म नाही ना. आता येतील पार 5 वाजता. लाडूला लगेच मित्र भेटले त्याचे. आता काय माहित किती येते शाळेमध्ये मुलं, बघूत आता. किती टाइम आहे? टाइम तोच आहे पहिला जो आहे तोच. 1 तास आधी ना. घ्या आंबा. सासूबाईने आणले होते काल. आले होते सासूबाई. होय तुमची त्यांची सासूबाई आलत्या काल. तर घ्या बघा. खा नीट तोंड करत असतात खातानी. हा तर आता माझं जेवण हे झालंय आणि मी मगापासून कटिंग करीत बसले होते. 2 ब्लाऊजची कटिंग केली आणि आता शिवते म्हणलं. तर थोडासा वेळ आहे शिवायला, तर म्हणलं जेवढं होईल तेवढं शिवते. तर स्कूल सुटूस तर थोडासा वेळ बाकी आहे त्यांचं स्कूल सुटायला. मग त्याच्यानंतर मी त्यांना आणायला जाईल. तर बघते आता किती होईल शिवायचं आपलं. लाडूची वर्गात मी घेतलं आता. लाडूला वर्गामध्ये जाऊन आता स्वप्न ज्या राहिली हाय का नाही. आता सुटेल शाळा 2 मिनिटात. हा सुटेल ना 2 मिनिटात. कुठे गेली स्वप्नाच्या? हरवली काय? येईल आता 2 मिनिटात. बरं कुठे हरवली होती? लाडूने तुला किती सापडलं होतं. चल 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 लाडू. चला लाडू तुझे टीचर म्हणल्या उद्या देईन. कसं वाटलं? छान वाटलं. उद्या पण आता येतील ना हळूहळू. तेव्हा रिझल्ट पण घेऊन आली. चाललं का खायचं? काय खाणं चालू आहे शाळेतून आल्या आल्या? बरं सांग की लाडू तुझं कसं गेला दिवस शाळेचा फर्स्ट दिवस आणि स्वप्नाचा रिझल्ट दाखव द्या. बरं स्वप्नाचा रिझल्ट बघा.
यशवंत विद्यालय. थांब ना बघू दे ना कुठं मार्क आहे. वजन आहे बरं का 27 आणि टोटल 100 पैकी 93. अरे वा, स्वप्नजाला 100 पैकी 93 पडले तर. होय स्वप्नजा, छान पाडलेस. आता उद्याला लाडूचं कळल, मग उद्या किंवा परवा लाडूच्या टीचर म्हणल्या लाडूचा रिझल्ट देईन. हा, स्वप्नजाला 93 पडले 100 पैकी. छान पडलेत हा मार्क स्वप्नजा. पप्पाला सांग मग. येस ऑब्विसली. लाडूचं खाण्यावरच चाललंय लक्ष. आता बघू लाडूला पण आता उद्या किंवा परवा त्याला किती पडते. स्वप्नजाला छान पडले तर 4थीला. हे बघ ना छान. तर स्वप्नजाला आवडता छंद नृत्यामध्ये आवड आहे. वाचनाचा सराव आवश्यक आहे. बघ तुला तिच्या म्हणल्यात वाचायला थोडंसं आलं पाहिजे. तर आता बऱ्यापैकी येते स्वप्नजाला, कारण तिला ट्युशन लावलं होतं आहे ना. सुट्ट्यामध्ये तिला ट्युशन होतं लावलेलं. इकडे खाऊ नको. पप्पाची खाऊ. तर हे बघा, गृहपाठ वेळेत नियमित पूर्ण करते. वाचनाचा सराव. काय रे लाडू, तुझं काय चालू आहे तुझं? हे खाल्लं तेव्हा म्हणला की मला मग येत घरी गेल्यावर ना आधी पेप्सी दे, आणि हे खाल्लं आणि पेप्सी पूर्णच खाऊन टाकली मी. आणि जा म्हणाले तर मग 2 रुपयाच्या आता लाडू तुझा ना उद्या रिझल्ट दाखव. स्वप्नजाचा आज दाखवला. स्वप्नजाला चांगले पर्सेंटेज आले. हाय, छान आलेत आता स्वप्नजाला 93 पॉईंट. तिसरीला हे 4थीला आहे ना. मला तर तिचे वर्ष पण लक्षात राहण्यात वाटायला लागले. स्वप्नजा लहानच आहे, एवढी मोठी होत चालली. 11 वर्षाची. 11 म्हणजे मोठी मोठी होत चाललेत मुलं. वाटायले अजून लहानच आहेत ते. तर तिचे 4थीचे मार्क आहेत आणि मला वाटायले 3रीचेच मार्क आहेत. विश्वासून बसा ना. 5वीला गेली म्हणून. आणि लाडू 3रीला गेला काय नाही. मी बोलतो एक पहिलीला गेले. पहिली मम्मा कधी काय करते गे? डान्स करते? अभ्यास केलास का? वह्या आणल्या मग त्या नवीन वह्या आणल्या ना, मग त्याच्यामध्ये एकदम सुंदर अक्षरामध्ये काढणार आहे. क्रिकेट बघतोय. हा का? स्वयंपाकाला काय करायला? डाळ भात टाकलाय. चालतंय. भाकर टाकू तुम्हाला? ओके, चला मग करते मी स्वयंपाक. करू का? करू का? करू का? टाका करू का? करू का? नको करू. करू का? टाकायचा भात तर टाक ना. नुसतं भाकर टाकू का, हे टाकू का? तर माझं तिकडे डाळ भात चाललाय आता स्वयंपाक. आणि मी आत्तापर्यंत मशीनवरच बसले होते. टिपा मारायला खूप आल्या होत्या. अजून एक मला ब्लाऊज शिवायचे. तर आता स्वयंपाक हे जेवण हे झालं, मग नंतर ब्लाऊज शिवून घेते. संध्याकाळचं मला खूप कंटाळ येते, तरी पण आता अर्जंट आहे एक, तर एक शिवून द्यावं लागेल त्यांना. आणि चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा स्कूलचा फर्स्ट डे स्वप्नजा लाडूचा तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असंच भेटूया छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.